पनवेल आणि भिवंडी महापालिकेच्या रिंगणात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार आहेत आपण त्यावरती एक नजर टाकूया। भाजपचे 78 उमेदवार आहेत पनवेल महापालिकेमध्ये। शिवसेनेने 65 उमेदवार दिलेले आहेत। शेकाप 48 जागा लढवते। काँग्रेस 18 जागांवर आहे, तर राष्ट्रवादी 12 ठिकाणी निवडणूक लढवते। स्वाभिमानी शेतकरी संघटना 13 जागांवर निवडणूक लढवते। तर भिवंडी महापालिका भाजप आणि रिपाई युती झालेली आहे, त्यांची 57 जागांवर ते लढवतात। शिवसेना 55, काँग्रेस 65 जागा लढवत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 33, समाजवादी पक्ष 36, कोणार्क विकास आघाडी 16 जागा ते लढवतात। भिवंडी विकास आघाडी 16 जागा, अपक्ष 80 जागांवर उभे आहेत। त्यामुळे निवडणूक रंजक आहे। उद्या निकाल आल्यानंतर या निवडणुकीवर कोणाचा झेंडा असेल ते पाहावं लागेल। पक्षीय बलाबल कसं आहे आपण नजर टाकूया। भिवंडीमध्ये सध्या काँग्रेस शिवसेनेची सत्ता आहे, एकूण 90 जागा, काँग्रेसकडे 26, शिवसेना 16, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जागा आहेत, भाजपच्या 8। तर इतर छोटे पक्ष त्यांच्याकडे 24 जागा आहेत आणि अपक्षांकडे 7 जागा आहेत। तर पनवेलची ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे आता पक्षीय बलाबल पनवेलमध्ये कसं असेल, कोणाकडे सत्ता जाईल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे।